आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला इयत्ता पहिली ते पाचवीसाठी 2016ला जो झालेला पेपर आहे हा पेपर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण इंग्रजी विषयाचे भाषा विषयाचे जे पहिले 30 प्रश्न दिलेले आहेत ते 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। तर पहा, भाग 1 इंग्रजी, त्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, चूज द प्रॉपर आर्टिकल और क्रॉस इफ नो आर्टिकल। फर्स्ट क्वेश्चन, माय फादर हु इज अ टीचर गोज टू स्कूल इन द मॉर्निंग। इथं नो आर्टिकल, आर्टिकलच येत नाही। तर पर्याय क्रमांक ए आणि एक्स असेल असं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3। नेक्स्ट, सेकंड, चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू फिल द ब्लँक। अल्टरनेटिव्ह विचारलेला आहे, शी हॅज अ पॅशन फॉर म्युझिक। पर्याय क्रमांक 2। त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, तिसरा प्रश्न पहा, चूज द करेक्ट WH क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग। खालील WH क्वेश्चन विचारलेला आहे, पर्याय 4 दिलेला आहे। व्हाय कुड नॉट ही क्लाइंब द ट्री। दुसरा पर्याय दिला आहे, व्हाय ही कुड नॉट क्लाइंब द ट्री। आणि तिसरा आहे, व्हाय कुड ही नॉट क्लाइंब द ट्री। चौथा आहे, व्हाय ही नॉट क्लाइंब द ट्री। पर्याय क्रमांक 3। त्यानंतर चौथा प्रश्न पहा, स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच। तुम्हाला या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच विचारलेलं आहे, इज द अंडरलाइन वर्ड। अंडरलाइन केलेल्या शब्दाचं पार्ट ऑफ स्पीच काय आहे? बघा वाक्य, द पोलीस सेड दॅट दे हॅड रिॲक्टेड ॲज फास्ट ॲज दे कुड। फास्ट, तर फास्ट हा शब्द मुलांनो ॲडजेक्टिव्ह प्लस ॲडव्हर्ब अशा ह्या दोन्हीही याच्यामध्ये येतं, परंतु या वाक्यामध्ये ते ॲडव्हर्ब म्हणून आलेलं आहे। तर त्यानंतर पहा, पुढचा जो 5वा प्रश्न आहे तो पाहूया। द सेंटेन्स बिलो इज नॉट अरेंज इन प्रॉपर ऑर्डर। प्रॉपर ऑर्डरमध्ये नाही म्हणते। चूज द अल्टरनेटिव्ह विथ द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द पार्ट्स मेक टू सेंटेन्स मिनिंगफुल। करेक्ट सिक्वेन्स लावायची आहे। तर करेक्ट सिक्वेन्समध्ये, माधव एक्सटेंडेड इट टू हिज फ्रेंड हू हॅड रेस बॅक टू द स्ट्रीम विथ अ फॉलेन ब्रँच। तर यामध्ये करेक्ट सिक्वेन्स आहे मुलांनो पर्याय क्रमांक 1। त्यामध्ये A, C, D आणि B, A, C अशा पद्धतीनं आहे, लक्षात घ्या। महादेव हू हॅड रिॲक्टेड बॅक टू द स्ट्रीम विथ फॉलेन ब्रँच एक्सटेंडेड इट टू हिज फ्रेंड। तर पर्याय क्रमांक A, C, D आणि B, पर्याय क्रमांक 1 हे 5चं उत्तर आहे। त्यानंतर 6वा पहा, इन द क्वेश्चन बिलो ओनली वन अमॉंग द गिवन अल्टरनेटिव्ह इज करेक्टली स्पेल्ड। स्पेलिंग करेक्टली स्पेल्ड करायचे आहे। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। करेक्ट स्पेलिंग असलेला पर्याय क्रमांक ओळखा। पहिल्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे MAINTAINANC मेंटेनन्स, MAINTENANC मेंटेनन्स हेच आहे पर्याय क्रमांक 2। तर त्याचं उत्तर आहे। त्यानंतर आपण आता प्रश्न क्रमांक 7 कडे। 7, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड। विरोधार्थी शब्द विचारलेला आहे तुम्हाला, परंतु या शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे। रिफ्यूज याचा अर्थ होतो दुःखदायक। आता याचाच अर्थ आहे दुःखदायक, लक्षात घ्या, दुःखदायक।
दायक. तर यामधील पर्याय जो पहिला दिलेला आहे तो पर्याय आहे sorrowful. sorrowfulचा अर्थ आहे दुःखाने. peaceful चा अर्थ होतो उत्सुक. होपफुल चा अर्थ होतो आशेने. आणि लास्ट पर्याय आहे चीअरफुल चा अर्थ होतो आनंदी. तर मला सांगा आता दुःखदायकच्या विरुद्धार्थी तुम्हाला अँटोनिम विचारलं होतं, तर विरुद्धार्थी काय येणार? चीअरफुल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, चूज द वर्ड सेम. सेम इन मिनिंग, या ठिकाणी सेम इन मिनिंग विचारले टू द गिवन वर्ड. वर्ड दिलेला आहे इलोगाइज. इलोगाइजचा अर्थ होतो प्रशंसा केली. प्रशंसा केली. मग यात पर्याय दिलेले आहेत 4. त्यामध्ये पहिला आहे फ्लॅटर. फ्लॅटर फ्लॅटरचा अर्थ होतो खुशामत असणे. विश म्हणजे आपण इच्छा व्यक्त करणे म्हणतो त्याला, किंवा इच्छा केली, विश. प्रेज्ड, प्रेजचा अर्थ होतो मुलांनो प्रशंसा करणे. तर आता तुम्हाला उत्तर मिळालेलंच आहे. अँड थँक्ड, थँक्डचा अर्थ होतो आभार मानणे किंवा आभार करणे, आभार मानणे. तर प्रेज, प्रेज म्हणजे काय अर्थ दिलेला आहे? प्रशंसा केली. तर इलोगाइजचा अर्थ प्रशंसा केली. आपल्याला विचारलेला आहे सेम इन मिनिंग म्हणजे समानार्थी शब्द, तर आहे प्रेज. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड ऑफ द गिवन एक्सप्रेशन. एकच शब्द निवडायचा आहे तुम्हाला एवढ्या दिलेल्या वाक्यासाठी. अ ट्रॅडिशनल शॉर्ट स्टोरी. बघा काय म्हणलेलं आहे? अ ट्रॅडिशनल शॉर्ट स्टोरी दॅट टीचेस अ मोरल लेसन. दॅट टीचेस अ मोरल लेसन. लक्षात घ्या. स्पेशली वन विथ ॲनिमल ॲज अ कॅरेक्टर. त्यामध्ये ॲनिमल ॲज अ कॅरेक्टर आहे. लक्षात घ्या. मोरल, मोरल म्हणजे नैतिक गोष्टी म्हणतो आपण त्याला, नैतिक कथा. तर पहिल्याचा अर्थ होतो पॅरेबल. पॅरेबलचा अर्थ होतो बोधकथा. दुसरा आहे फेबल. फेबल म्हणजे दंतकथा. तिसरा आहे मिथ. मिथ म्हणजे मिथके किंवा मिथ, मिथकच म्हणतात मराठीमध्ये. आणि ॲलोगरी, ॲलोगरीचा अर्थ होतो रूपक. तर यामध्ये मोरल लेसन, अ ट्रॅडिशनल शॉर्ट स्टोरी, अ मोरल लेसन स्पेशली वन विथ ॲज अन एक्झाम्पल ॲज अ कॅरेक्टर, ॲनिमल ॲज अ कॅरेक्टर. सो आन्सर 1 इज अ फेबल. याचं आन्सर येईल मुलांनो, लक्षात घ्या, ते म्हणजे फेबल. ओके. द नेक्स्ट 10वं पहा. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. एरर कोणता आहे ओळखायचं तुम्हाला याच्यामध्ये. डिस्पाईट ऑफ हिज बीइंग गिव्हन द बेस्ट मेडिकल ट्रीटमेंट ही succumbed टू डेथ अँड नो एरर. तर बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए. ओके. डिस्पाईट ऑफ चा अर्थ होतो असूनही, असा अर्थ होतो. ओके. द नेक्स्ट बघा 11वा. rearrange the jumble parts which are labeled P, Q, R, S to produce the correct sentence. Choose the correct sequence. करेक्ट सिक्वेन्समध्ये करायचे. तुम्हाला दिलेलं वाक्य आहे आय सॉ 2 रोड्स. काय झालेलं आहे? आय सॉ 2 रोड्स. काय? मी 2 रस्ते पाहिले. पर्याय दिलेले आहेत कव्हर्ड विथ द येल्लो, डायरेक्शन इन अ फॉरेस्ट, ब्रँचिंग इन 2 डिफरंट लीव्स ऑफ अँटम. तर याचे करेक्ट सिक्वेन्स तुम्हाला लावायची आहे. यामध्ये करेक्ट सिक्वेन्स कशा पद्धतीने येईल पहा. आय सॉ 2 रोड्स ब्रँचिंग इन 2 डिफरंट, ब्रँचिंग इन 2 डिफरंट. त्यानंतर येईल डायरेक्शन इन फॉरेस्ट, कव्हर्ड विथ द येल्लो अँड लीव्ज ऑफ अँटम. तर या पद्धतीने म्हणलं तर पहिलं आहे आर, क्यू, पी आणि यस. तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न क्रमांक 12.
Find out the phrase which can correctly substitute the underlined part of the sentence. If the sentence is correct as it is, the answer is no improvement. आन्सर आहे 12चं. हू वर्क्स हार्ड सक्सीड्स इन लाईफ. बघा लक्षात घ्या. तर याचा उत्तर आहे हू एव्हर वर्क्स. थोडंसं फास्ट घेऊया. त्यानंतर 13वा प्रश्न पहा. चूज द अल्टरनेटिव्ह विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. ही सेट्स इन अ सम ऑफ मनी इव्हर वीक फॉर हिज ओल्ड एज. आन्सर आहे सेट्स असाइड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. एप्स गिब्बर. बघा इथं कशाशी संबंध लावलेला आहे. एप्स गिब्बर. वानराचा आवाज कसा असतो. गिब्बर. वानराचा आवाज म्हणजे गब्बर म्हणतो तेव्हा गिब्बर. अँड पिग्स काय आहे. पिग्स म्हणजे डुक्कर. पिग्सचा काय होतो आवाज. हा पर्याय क्रमांक बघा पहिला दिलेला आहे क्रॉक, दुसरा आहे ग्रंट, तिसरा आहे ब्लेक आणि चौथा आहे स्क्रीम. तर तुम्हाला माहिती आहे स्क्रीम किंचाळणे म्हणतात त्याला. स्क्रीम म्हणजे काय किंचाळणे. ब्लीट म्हणजे काय मेंढीचा आवाज असतो तो ब्लीट. आणि क्रॉक आवाज हा कर्कश आवाज असतो. तर पिगचा आवाज हा ग्रंट म्हणजे घरघर करणे, घरघर असा आवाज असतो. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथं पण बघा करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला निवडायचं आहे. 15 आहे काऊचं काफ दिलेलं आहे. काऊचं काफ म्हणजे काऊ म्हणजे गाईचं काय असतं वासरू काफ. तसं डिअर हरिण. हरणाचं काय असतं. हरणाला काय दिलं आहे पहा फॉन म्हणजे काय अर्थ होतो. फॉनचा अर्थ होतो हरणाचे पाडस. म्हणजेच आन्सर काय येणार हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. काय विचारलेलं आहे पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्स. समवन हॅज अ स्टोलन माय पेन. समवन हॅज स्टोलन माय पेन. बघा पर्याय दिलेले हे 4. पहिला आहे माय पेन इज स्टोलन बाय समवन. दुसरा आहे माय पेन हॅव बीन स्टोलन बाय समवन. आणि तिसरा पर्याय आहे बाय हुम हॅज माय पेन बीन स्टोलन. आणि शेवटचा पर्याय आहे माय पेन हॅज बीन स्टोलन. तुम्हाला विचारलेला आहे पॅसिव्ह व्हॉइस वाक्य आहे समवन हॅज स्टोलन माय पेन. तर याचं आन्सर असेल माय पेन हॅज बीन स्टोलन. तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर चला पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न नंबर 17. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. आता तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट स्पीच विचारलेला आहे. वाक्य सेंटेन्स दिलेला आहे हेल्प शॉर्टेड द वुमन. हेल्प शॉर्टेड द वुमन. फर्स्ट दिलेला ऑप्शन पहा द वुमन शॉर्टेड फॉर हेल्प. बरोबर आहे. दुसरा आहे तो वुमन शॉर्टेड दॅट शी शुड हेल्प. नाही आहेत. तिसरा आहे द वुमन शॉर्टेड दॅट समवन शुड हेल्प हर. हे पण येऊ शकतं. चौथा आहे द वुमन शॉर्टेड अँड टोल्ड दॅट हेल्प. तर बघा आता हे पण वाक्य होत नाही. तर मग आपला पर्याय कोणता असेल. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे बोथ फर्स्ट अँड थर्ड अँड बोथ सेकंड अँड फोर्थ ओनली थर्ड अँड ओनली 1. तर आपले पर्याय हे 2 बरोबर आहे. म्हणजेच बोथ फर्स्ट अँड थर्ड इज अ राईट आन्सर. 18 नंबर पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट अ पेंटर इज अन आर्टिस्ट. अ पेंटर इज अन आर्टिस्ट. दुसरेला आहे आमिर खान इज अ स्किल्ड आर्टिस्ट. तर याच्यामध्ये अल्टरनेटिव्हमध्ये पर्याय दिलेले आहेत. ओनली 1 इज करेक्ट, ओनली 2 इज करेक्ट, ओनली बोथ फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट, बोथ फर्स्ट अँड सेकंड आर नॉट करेक्ट. तर वाक्य तुम्हाला कसे वाटतात. तर हे वाक्य
दोन्हीही आपल्याला चुकीचे वाटतात. अ पेंटर इज ॲन आर्टिस्ट ही नाही होऊ शकत. अँड आमिर खान इज अ स्किल्ड आर्टिस्ट हे पण वाक्य चुकीचं आहे. तर बोथ फर्स्ट अँड सेकंड आर नॉट करेक्ट हे त्याचं योग्य आन्सर असेल. त्यानंतर 19वा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट वॉज 10 AM अँड Jagjit was tired as he dash since down. तर तुम्हाला या ठिकाणी या 19व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा. पर्याय क्रमांक पहिला was working, has been working, was working, has been working, had been working and is working. तर याचा पर्याय आहे had been working म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. लक्षात घ्या, उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 हॅड बीन वर्किंग. त्यानंतर आहे 20वा प्रश्न पहा. फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. कोणत्या भागामध्ये एरर आहे ओळखायचा आहे. इफ द सेंटेन्स इज करेक्ट द आन्सर इज नो एरर. सो पहा, मेनी अ स्टुडंट एमध्ये दिलेला आहे मेनी अ स्टुडंट आर फ्रस्ट्रेटेड बिकॉज ऑफ अनएम्प्लॉयमेंट्स. नो एरर. तर याचं फ्रस्ट्रेटेड बिकॉज हे त्याचं उत्तर आहे. या ठिकाणी हे एरर आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर 21वा प्रश्न पहा. फिल इन द ब्लँक विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला अल्टरनेटिव्ह निवडायचं आहे. द रूम इज डॅश टू अकोमोडेट ऑल. लक्षात घ्या. फर्स्ट, इनफ लार्ज, much large enough, too large, large enough. The room is dash accommodate all. तर याचा पर्याय आहे लार्ज इनफ. लक्षात घ्या, उत्तर बरोबर आहे लार्ज इनफ. त्यानंतर 22वा प्रश्न पहा. चूज द ऑड मॅन आउट. याच्यापैकी वेगळं काय ओळखायचं आहे तुम्हाला या ठिकाणी. तर तुम्हाला या ठिकाणी स्क्विक दिलेला आहे. पहिलं स्क्विकचा अर्थ होतो मुलांनो किंचाळणे. दुसरा आहे नी म्हणजे या ठिकाणी घोड्याचे खिंकाळणे म्हणजे आवाज. ओके, स्क्वीज म्हणजे किंचाळणे, घोड्याचे खिंकाळणे असा होतो अर्थ. आणि ट्रम्पेटचा अर्थ होतो ट्रम्पेट म्हणजे ते आपण ते वाजवतो ना, ते तुतारी वाजवणे त्याला म्हणतात ट्रम्पेट. आणि ब्युरोचा अर्थ होतो बुरुज. तर या ठिकाणी ऑड मॅन आउट म्हणून या ठिकाणी बुरो हाच येईल. त्यानंतर आहे चूज द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द फॉलोइंग. मिसमॅच पेअर कोणते आहेत ओळखायचे आपल्याला या ठिकाणी. दिलेलं आहे पहिलं काव्स. ओके, सेकंड दिलेलं आहे लेडीज. ओके, आर्मीज म्हणजे इथं काय केले सिंग्युलर आणि प्लुरल अशी जोडी लावलेली आहे. तर या ठिकाणी मंकीज येत नाही, तर स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे त्यामुळे इथं येतं व बघा स्पेलिंग येत असते MONKEY येते EYS मंकीज असं येणार. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे काय आहे तुमचं मिसमॅच पेअर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 पहा. सेलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज्ड अकॉर्डिंगली विल फ्रॉम अ मिनिंगफुल वर्ड्स. आपल्याला हे दिलेले जे अक्षर आहेत त्यांच्यापासून एक मिनिंगफुल वर्ड्स बनवायचा आहे. हो का, या ठिकाणी वर्ड्स इथं आपल्याला ऑलरेडी बनवलेलाच दिसतोय. त्यामध्ये बघा हॉनेस्टी HONESTY. तर पर्याय क्रमांक हाच आहे. पर्याय क्रमांक 3 हेच त्याचं उत्तर
येईल. हॉनेस्टी. नेक्स्ट, आउट ऑफ द गिवन वर्ड्स वन वर्ड इज मिसस्पेल्ड अँड फाइंड द मिसस्पेल्ड वर्ड. इथं सुद्धा तुम्हाला चुकीची स्पेलिंग असलेले वर्ड कोणता आहे ओळखायचा आहे. पहिला आहे बॅटन मुलांना, BATTON, पण स्पेलिंग BATON येणार. बॅटनची स्पेलिंग इथं चूक दिसत आहे, BATON, बॅटन. दुसरं दिलेला आहे शब्द कॉन्फिडंट, ही सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे. ग्लूम, GLOOM, ही सुद्धा बरोबर आहे. तिसरं आहे INCREDIBLE, इनक्रेडिबल, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हे मिसस्पेल्ड आहे, बॅटन, हे बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला मुलांनो या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन सिलेक्टिंग द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. तर तुम्ही काय करायचं आहे मुलांनो, हा पॅसेज व्हिडिओ पॉज करून पूर्ण वाचायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याखाली दिलेले जे काही प्रश्न आहेत त्यांची तुम्ही उत्तरे शोधायचे. मी तुम्हाला उत्तर डायरेक्टली सांगते, तुम्ही पॅसेज वाचून घ्या, मी त्याची उत्तर तुम्हाला सांगणार आहे. बघा, त्यामध्ये जो पहिला आहे 26वा प्रश्न, या 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. द पॅसेज इज अबाउट डे केअर फॉर बेबीज. 27वा प्रश्न आहे पेडिट्रिशियन इज अ चाइल्ड स्पेशलिस्ट. त्यानंतर आहे 28वा प्रश्न, अ बेबी इज लाइकली टू फील मोर ॲट इज विथ अँड इन्फंट. 29वा प्रश्न आहे अकॉर्डिंग टू द पॅसेज टू प्रोव्हाइड केअर फॉर देअर बेबीज वर्किंग पॅरेंट्स शुड फाइंड अ प्रायव्हेट होम विथ अदर इन्फंट्स. आणि 30वा प्रश्न आहे डॉक्टर बेंजामिन स्पोक राईट बुक्स ऑन बेबीज, हे त्याचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्रजीचे 30 प्रश्न पाहिलेले आहेत. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे 30 प्रश्न पाहणार आहोत. तर चला तर मग आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.